नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्या कापसामध्ये आपण 40 दिवसानंतर केला 1261 या विद्राव्य खताचा वापर, तर 40 दिवसानंतर 1261 या विद्राव्य खताचा वापर केल्याने आपल्या कापसाच्या पिकाला 100% लागणार दुप्पट माल। पण असं काय आहे 1261 मध्ये की ज्यामुळे आता आपल्या कापसाच्या पिकाला लागणार या ठिकाणी दुप्पट माल? मग अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकामध्ये 1261 चा वापर का करावा, कधी करावा, किती करावा आणि कसा करावा? आणि कापसाच्या पिकामध्ये 1261 चा वापर करत असताना आपल्याला एकरी किती खर्च येऊ शकतो, या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर एकदा चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आपलं कापसाचं पीक 40 दिवसाचं झाल्यानंतर कापसाच्या पिकामध्ये जर आपण 1261 चा वापर केला तर आपल्या कापसाच्या पिकाला 100% या ठिकाणी लागणार दुप्पट माल। मग 1261 मध्ये असं काय की ज्याचा वापर केल्याने कापसाच्या पिकाला दुप्पट माल लागणार? मग अशा बहुउपयोगी असणाऱ्या 1261 चा वापर कापसाच्या पिकामध्ये का करावा, कधी करावा, किती करावा, कसा करावा आणि याचा वापर केल्याने आपल्याला काय काय फायदे होणार आणि याचा वापर करत असताना एकरी कापसाला वापर करायलो तर किती खर्च येणार, या प्रश्नाचे या ठिकाणी उत्तर घेऊयात। तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपलं कापसाचं पीक हे 40 दिवसाचं होते त्यावेळेस आपल्या कापसाच्या पिकामध्ये पाते लागण्याची अवस्था सुरू होण्यासाठी तयारी सुरू असते। अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकाला जास्तीत जास्त पाते लागावीत, या पात्यांचं रूपांतरण फुलात व्हावं आणि लागलेली पाते आणि लागलेले फुलं यांची गळ होऊ नये, यासाठी आपल्याला काय करावं लागते मित्रांनो, कापसाच्या पिकाला फॉस्फरस द्यावं लागते। जर कमतरता झाली तर 100% पाते कमी लागणार, पात्यांचं फुलात रूपांतरण कमी होणार, पाते आणि फुलं गळणार। मग या सर्व समस्यांचा एकच इलाज आहे, म्हणजे आपल्या कापसाच्या पिकाला 40 दिवसाचं झाल्यानंतर 1261 या विद्राव्य खताचा स्प्रे द्यायचा। पहिल्यांदा बघूयात की आता हा स्प्रे कशा पद्धतीने द्यायचा। तर आपल्याला काय करायचंय, एकरी 1 किलोचा पुडा विकत आणायचा आहे। आता तुमचा प्रश्न असेल की 1261 चा पुडा आणायचा म्हणल्यावर किती खर्च पडतो की?
काही जण म्हणतील 500, काही जण 1000, 2000 असा विचार करतील बरं काय. पण ज्यांना माहीत आहे त्यांना सोडून द्या, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो की फक्त याचा खर्च 100 रुपयाच्या आसपास बसतो. मग आपल्याला मार्केटमधून काय करायचं मित्रांनो, 1261 या विद्राव्य खताचा 1 किलोचा पुडा आणायचा आहे. आपण आणल्यानंतर 15 लिटरचा पंप घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, आपल्याला 100 ग्रॅम विद्राव्य खत जे आहे 1261 ते टाकायचं आहे. टाकलं, याच्यानंतर आपल्याला एकरभर क्षेत्रावरती फवारणी करून घ्यायची. आता आपण घेतली, यामुळे काय होते, 48 तासामध्ये त्या कापसाच्या पिकाला 12% नायट्रोजन आणि 61% फॉस्फरस मिळायला सुरू होते. यामुळे उरली सुरली कापसाची वाढ होण्यासाठी नायट्रोजन उपयोगाला येते, पण जे 61% फॉस्फरस आहे त्यामुळं कापसाच्या पिकाला पाते ही जास्त लागतात. या पात्यांचं रूपांतरण फुलात जास्त होते आणि पाते आणि फुलं गळण्याची समस्या फॉस्फरस एक्स्ट्रा उपलब्ध झाल्यामुळे 100% संपते. मला सांगा, आपल्या कापसाच्या पिकाला पाते दुप्पट लागली, पात्यांचं परावर्तन फुलात दुप्पट झालं आणि यापासून पातेगळ व फुलगळ रोखण्यात यशस्वी झाले आणि प्रत्येक पात्याचं फुलात आणि प्रत्येक फुलाचं जर बोंडात रूपांतरण झालं तर तुम्हाला विक्रमी उत्पादन घेण्यापासून कोणी वंचित करील? अजिबात नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण कापसाच्या पिकामध्ये 40 दिवसानंतर 1261 या असणाऱ्या विद्राव्य खताचा वापर केला तर आपल्या सर्वांना रिझल्ट त्याचा लगेचच दिसून येईल की 40 दिवसानंतर कापसाच्या पिकाला माल हा दुप्पट लागणार आणि लागलेला माल टिकणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग अशा असणाऱ्या या 1261चा वापर आपण जो करणार तो कशासोबत जमतो, तर 1261 या स्प्रेचा वापर तुम्ही कीटकनाशकासोबत करू शकता, तुम्ही बुरशीनाशकासोबत करू शकतात, तुम्ही टॉनिक सोबत करू शकतात. म्हणजे तणनाशक सोडलं तर तुम्ही कशासोबत सुद्धा मिसळून 1261 या विद्राव्य खताचा वापर करू शकतात. आणखीन वेळ गेलेली नाही. आपला कापूस हा 40 दिवसाचा आत्ताच झालेला आहे किंवा व्हायचा असेल तर मित्रांनो, आपण न विसरता कापसाची फवारणी जी कीटकनाशकाची घेणार त्याच्यामध्ये 126100 एकरी 1 किलो 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम वापरा आणि आपलं जे कापसाचं पीक आहे त्याला भरगच्च कळ्या, भरगच्च पाते, भरगच्च फुलं कसे लागतील व पाते आणि फुलांची गळ कशी होणार नाही यासाठी ही माहिती लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये एक प्रयत्न मी केला की आपल्याला समजून सांगण्याचा की बाबा 1261 मध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे आणि कापसाच्या पिकामध्ये पाते जास्त लागायला, फुलं जास्त लागायला आणि पाते आणि फुलं यांची गळ व्हायला 1261 या खताची आवश्यकता आहे, कारण फॉस्फरस जास्त आहे. तर मित्रांनो, न विसरता 40 दिवसानंतर 1261चा डोस द्या आणि तिथून 8-15 दिवसामध्ये रिझल्ट बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला फरक जाणवला अथवा नाही. तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. कापसाबद्दल काही पण अडचण असली तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो, जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो. मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आणि सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.